राम राम शेतकरी बंधूंनो नमस्कार. तर आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी सांगणार आहे तुम्हाला. तर कांद्याचे जे थकीत अनुदान राहिलेले होते, जे शेतकऱ्यांचे 350 प्रमाणे 200 क्विंटल मर्यादेपर्यंत शासनाकडून जे अनुदान थकीत बाकी होतं, म्हणजे ज्यांचे पीक पाणी लावलेली नव्हती, ज्यांची नोंद केलेली नव्हती, रब्बी पीक नोंद झालेली होती आणि असे अनेक इतर कारणं होते, त्यांच्यामुळे त्यांचं अनुदान हे रखडलेलं होतं. तर मित्रांनो, शासनाने पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे जे अनुदान मंजूर केलं होतं ते पूर्ण टोटल 28,32,00,000 रुपये मंजूर झालेले आहेत. आणि ते कोणत्या कोणत्या जिल्ह्याला किती मंजूर झालेले आणि किती शेतकरी होते ते आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओला मला असं सपोर्ट करत राहा, म्हणजे जेणेकरून मला मोटिवेशन मिळत राहील आणि मी नवनवीन व्हिडिओ बनवत राहील. तर चला सुरू करूया. तर नाशिक जिल्हा आहे, त्याच्यात 246 शेतकरी पात्र झालेले आहेत. त्यासाठी 18,07,811 रुपये मंजूर झालेले आहेत. धाराशिवसाठी 272 शेतकरी पात्र झालेले आहेत, त्यांना 12,98,705 रुपये मंजूर झालेले आहेत. पुणे ग्रामीणसाठी 277 शेतकरी पात्र झालेले आहेत, त्यांना 78,24,330 रुपये मंजूर झालेले आहेत. सांगलीला 22 शेतकरी पात्र झालेले आहेत, त्यांना 87,278 रुपये. सातारासाठी 2,002 शेतकरी पात्र झालेले, त्यांना 30,03,86,608 रुपये. धुळेसाठी 43 शेतकरी पात्र झालेले आहेत, त्यांना 5,71,609 रुपये. जळगावला 387 शेतकरी 10,47,976 रुपये. अहिल्यानगरला 1,319 शेतकरी 2,80,02,270 रुपये. नागपूरसाठी 2 शेतकरी आहेत 26,800 रुपये 26,800 रुपये. रायगडसाठी 261 शेतकरी पात्र झाले, त्यांना 68,76,76,026 रुपये. तर असे एकूण 28,32,00,000 रुपये मंजूर झालेले आहेत आणि ते लवकरच म्हणजे तुमच्या खात्यावर जमा होतील. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांना पाहण्यासाठी शेअर करा. धन्यवाद.